नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील गंगापूर रोडलगत असलेल्या कुर्तुकोटी शंकराचार्य सभागृहात प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या मंगेश भणगे आणि मनीषा धनेश्वर भणगे लिखित आई मी अभ्यास का करू या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला। मुभा फाउंडेशन नाशिक प्रस्तुत तसेच शब्द मल्हार या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासाचं महत्त्व पटवून देणारं आणि उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारं असल्याचं यावेळी वक्त्यांनी सांगितलं। अभ्यास म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याचं साधन नसून तो उज्ज्वल भविष्य घडवण्याची खरी तयारी असल्याचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे। हे पुस्तक केवळ वाचनापुरतं मर्यादित नसून वाचकांना अंतर्मुख होऊन स्वतःशी संवाद साधण्यास आणि जीवनाला नवी दिशा देण्यास प्रेरित करणार आहे। समाज वृक्षाच्या बीजाला संजीवनी देणारे आणि शिकण्याचं तत्वज्ञान उलगडणारे पुस्तक अत्यंत सुगम भाषेत देण्यात आलं आहे। लेखक मंगेश भणगे आणि लेखिका मनीषा धनेश्वर भणगे यांच्या विचारांची प्रभावी मांडणी यात करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी मुभा फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ तथा लेखक दीपक करंजीकर तसेच शब्द मल्हारचे प्रकाशक प्रमुख मान्यवर स्वानंद बेदरकर यांचा शाल सन्मान चिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला। प्रकाशन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी आई मी अभ्यास का करू या पुस्तकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करत लेखक मंगेश भणगे आणि लेखिका मनीषा धनेश्वर भणगे यांच्या लेखन शैलीचं विशेष कौतुक केलं। नमस्कार, मी दीपक करंजीकर। आज माझे मित्र मंगेश भणगे यांच्या आई मी अभ्यास का करू या पुस्तकाच्या प्रकाशनाकरता नाशिकला आलो होतो। मंगेश भणगे आणि त्यांच्या मिसेस मनीषा हे अत्यंत सेवाव्रती पद्धतीचे माणसं आहेत। एक विषय आपल्याला जो अस्वस्थ करतो त्या विषयाकरता ते सोल्युशनचा विचार करणारी माणसं आहेत आणि त्याचा उपाय करताना त्यातला एक उपाय त्यांना सापडला की आपण पुस्तक काढलं पाहिजे, म्हणून ते अत्यंत वेगवेगळ्या विषयावरचा अभ्यास मी का करू याचं गोष्टीच्या स्वरूपात अप्रतिम पुस्तक त्यांनी दोघांनी लिहिलं। त्यात खूप कष्ट घेतले आणि मला नेहमी असं वाटतं की मुळात हे सगळी कामं करायला एक वृत्ती शिक्षकाची असायला लागते, ती मंगेश यांच्याकडे आहे। आणि थोडं सगळ्याच गोष्टी आपण पैशाकरता करत नाही, काही गोष्टी आपली जबाबदारी म्हणून समाजाप्रती करतो। त्यामुळे समाजाप्रती किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या त्या सगळ्या जो काय कॅनव्हास आहे त्यांच्याप्रती असलेल्या आत्मीयतेपोटी, त्यांच्या भविष्याच्या काळजीपोटी त्यांनी अप्रतिम पुस्तक लिहिलं, याचं आज प्रकाशन झालं। आपण प्रत्येकानं ते पुस्तक वाचावं। मंगेश भणगे यांना मी धन्यवाद देईल की इतके सगळे चमचमीत आणि एंटरटेनमेंटचे विषय असताना ते अशा विषयावर लिहू इच्छितात ही फार मोठी गोष्ट आहे। धन्यवाद। नमस्कार, मी मंगेश भणगे। आज माझं पहिलं पुस्तक पब्लिश होत आहे, आई मी अभ्यास का करू। खरं तर हा विषय खूप गहन आहे आणि या विषयाच्या विषयी लिहिण्यासाठी आम्हाला जवळजवळ 12 वर्ष वाट पाहावी लागली। तर या पुस्तकामध्ये आम्ही मुलांच्या ज्या बेसिक समस्या आहेत, जे प्रश्न मुलं विचारतात त्या संदर्भामध्ये विश्लेषण दिलेलं आहे। या अभ्यास म्हणजे काय तिथपासून या पुस्तकाची सुरुवात होते। त्याच्यानंतर मराठीचा अभ्यास का करू किंवा हिंदीचा अभ्यास का करू, हे वेगळे वेगळे विषय जे त्यांच्या जीवनामध्ये आहेत, त्यांच्या जीवनामध्ये या विषयांचं काय स्थान आहे हे मर्म सांगण्याचा मूळ उद्देश या पुस्तकामागे आहे। आणि याच्यातून मुलांना बऱ्याच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, ज्याच्यामुळे त्यांचा अभ्यासाकडचा ओढा वाढणार आहे। तर मला आशा आहे की हे पुस्तक वाचून बऱ्याचशा मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये सुधारणा करता येतील, पालकांना त्यांच्या काही प्रश्नांची चांगली उत्तरं देता येतील आणि ज्याच्यामधून एक चांगलं वातावरण घरामध्ये अभ्यासासाठी तयार होईल। पुस्तक जे प्रकाशित केलेलं आहे ते मुभा फाउंडेशन या संस्थेतर्फे आम्ही प्रकाशित केलेलं आहे। मुभा फाउंडेशन ही संस्था मुलांना करिअरमध्ये मदत करते। 6वीपासून आमच्या ॲक्टिव्हिटी चालू होतात आणि 10वीपर्यंत चालतात। याच्यामध्ये आम्ही मुलांना करिअर निवडीसाठी जे काही मार्गदर्शन लागतं ते सगळं मार्गदर्शन करतो। मागच्या 2 वर्षापासून आम्ही 300 मुलांबरोबर हे काम करतो आहे आणि त्यांच्या ज्या समस्या जाणवल्या त्याच्यातून अशी पुस्तकं आता आपल्यासमोर येणार आहेत। धन्यवाद। हा कार्यक्रम मुभा फाउंडेशनतर्फे जो ठेवलेला होता, आई मी अभ्यास कसा करू, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने प्रश्न विचारला होता, भगवंता मी युद्ध का करू, तसाच हा प्रश्न आहे, अभ्यास का करू।
तसं पाहिलं तर अभ्यास करण्यासाठी बरीच कारणं आहेत, परंतु आई ते प्रॉपर सांगू शकत नाही, सूत्रबद्धरित्या सांगू शकत नाही. ज्या पद्धतीने मनीषाताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी ज्या पद्धतीने इतका सुंदर विषय खुलवलेला आहे, आलेल्या सर्व अध्यक्षांनी इतकी सुंदर भाषणं केलेली आहेत. तर आईच्या वेदनेशी समरस होऊन ही भाषणं आहेत, हे बोल आहेत, पुस्तकातले धडे आहेत. प्रत्येक मातेने, प्रत्येक आईने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि मुलांच्या शंकांना उत्तरं दिली पाहिजेत. कारण की मुलांना ज्या गोष्टी कळत नाही, आकलन होत नाही, ते आईवडील खूप चांगल्या रीतीने सोप्या भाषेमध्ये अधिक मार्मिक पद्धतीने सांगू शकतात. आणि आईवडिलांपर्यंत हे पुस्तक जेव्हा पडेल त्यावेळेस नक्कीच या पुस्तकाचा खऱ्या अर्थाने सदुपयोग होईल. मुलांच्या हातात देखील, प्रत्येकाच्या हातात हे पुस्तक पडलं पाहिजे. आता राहिली गोष्ट आईवडील आणि पालक, सर्व समाजामध्ये या पुस्तकाची गरज काय आहे, तर ही शिक्षण व्यवस्था डिप्रेशन निर्माण करणारी आहे. शिक्षण व्यवस्थाच नाही, समाज व्यवस्था आहे डिप्रेशन निर्माण करणारी आहे. त्याच्यातनं बाहेर पडायचं कसं, तर याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. समाजाला मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जातं आहे, विविध समाज विघातक प्रवृत्तीपासून हे टार्गेट केलं जातं आहे. तर यापासून रोखण्यासाठी देखील हे पुस्तक फार गरजेचं आहे. आणि इथे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनीषाताईंनी खूप मोठा भगीरथ प्रयत्न केलेले आहेत, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. या सोहळ्यास लेखक प्रकाश पाठक, बीजेपी प्रवक्ते प्रदीपजी पेशकर, लघुउद्योग भारतीचे निखिल तपडिया तसेच मुभा फाउंडेशन नाशिकचे पदाधिकारी, प्रतिनिधी, पुस्तकप्रेमी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.